हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर जेवण झालं का तुमचं? माझं तर जेवण झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले 3. आणि काल मी तुळशीबागेत गेले होते, परत गेले होते, कारण की नाही का ते जीन्सचं थोडीशी मिस्टेक झाली होती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. तर गाईच काल मी परत गेले होते तुळशीबागेत, कारण की माझ्या जीन्सचा थोडासा घोटाळा झाला होता. त्याला सांगितलं होतं मी मला 28 साईज द्या, तर त्यांनी मला 26 दिले. दोन्ही पण 26 साईज दिल्या. पण मग नंतर मी घरी आले, थोडंसं बघितलं जीन्स वगैरे घालून, तर 26 साईज होती. मी म्हटलं 26 का दिली? मग मी म्हणलं परत जावं. मग काल गेले. मग काल भाचीला दोन्ही पण भाच्यांना ड्रेस आणला. मस्त तो दिला, पण मी कालच देऊन टाकला. काल इतका छान दिसतोय ना गाईज, आणि इतका छान होता फ्रॉक. तो घेतला मी. 2 घेतले. तर जीन्स पण घेतलेली आहे. मला अक्षरशः मला वैताग आला होता. तो म्हणत होता की नाही का मी चेंज करून नाही देणार, शनिवार रविवार एक्सचेंज नाही होत. म्हणलं सर मी लांबनं आली आहे, मला द्याच म्हटलं. मग ते म्हटलं कुठनं आले? मग मी सांगितलं माझा ॲड्रेस. तर ठीक आहे म्हटलं, थोड्या वेळ थांब. आता त्यांना यायचं होतं 12 वाजता. तर मग मी त्यात 12 वाजेपर्यंत मी तिथे का थांबू? कारण की मी सकाळीच गेले होते, घरातून 9 वाजता गेले होते. मी तिथे 10:30 वाजता पोचले तुळशीबागेत. आणि तिथून पुढं मग थोडीशी शॉपिंग केली. मग ते माझ्या मैत्रिणीचा एक ड्रेस होता, ते पण चेंज करायचा होता. एक्सेल मागितलं होतं, तर त्यांनी ट्रिपल एक्सेल दिला होता. इतके म्हणजे डोकं खाल्लं ना आमचं. मग त्यांनी चेंज करून दिला. खूप बरं वाटलं त्यांनी चेंज करून दिला तर. आणि नंतर ना मग माझं शेजारीच दुकान होतं जीन्सचं. मग त्यांना फोन केला, तर ते म्हणले दुकानापाशीच थांब. बरं का, 11:45ला मी फोन केला, दुकानापाशीच थांब. 12 वाजेपर्यंत दुकानापाशी थांबण्याऐवजी मग मी थोडंसं फिरले तुळशीबागेत. मग मी गेले 12:30ला गेले, तर तो 12:30 वाजता म्हटला की मी तुम्हाला दुकानापाशीच थांबायला लावलं होतं, तर तुम्ही का गेला? म्हटलं सर आम्ही इथं कसं थांबणार नाही का, एकटंच 2घीच जणी होतो, मी आणि माझी मैत्रीण गेलो होतो, 2घीच जणी होतो. मग का थांबायचं आपण विनाकारण तिथं? मग थोडीशी शॉपिंग वगैरे तरी करता येईल. मग मी ड्रेस बघितला, मला इतका छान ड्रेस आवडला ना तो. मी डायरेक्ट घेतलाच तो ड्रेस. आणि दोघींना पण घेतला ड्रेस. खूप छान असा बसला दोघींना पण. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला तर दाखवेल कुठला ड्रेस होता तो. आणि मग म्हटलं की चला, मग त्यांनी चेंज वगैरे करून दिली. परत एक घोटाळा झाला. त्यांना सांगितलं होतं बरं का, ते जीन्सला थोडीशी मला ढिल्ली होती, मग तुम्ही मला 28 साईज द्या. तर त्यांनी मला एक दिली मला ब्लॅक कलरची 28 साईज, आणि ब्ल्यू कलरची ती दिली ती 30 साईज. मी काय करू? जाऊ का आता? मी जर परत गेले ना तर तो खूप मला काहीतरी बोलन. त्यामुळं जाऊ द्या आता. 30 साईज खूप मला मोठी होती. एक तर मी एवढीशी, आणि त्यात ती एवढी मोठी जीन्स कशी घालू? आता तिसऱ्यांदा जर गेले तर तो देणारच नाही, कसलंच देणार नाही. उगाच काहीतरी बोलायचं, त्यापेक्षा जाऊ दे म्हटलं, बेल्ट लावून मस्त घालू. तर तुम्हाला माझा ड्रेस वगैरे दाखवते, तर चला. तर गाईच मस्त असं मी टॉप घेतलेला आहे, भावाच्या दुकानातनं घेतलेलं आहे. तिथं बहिणीचा नवरा आहे, तर त्याच्याकडनंच टॉप घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहे. हा जीन्सवर घालणार आहे मी. कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा एक घेतलेला आहे, आणि एक हा एक घेतलेला आहे. हा पण मला हा खूप आवडला गाईज, कारण की व्हाईट आहे ना. कसा वाटला हा? मी फर्स्ट टाइम घेतलेला आहे गाईज. खूप छान, म्हणजे इतका आनंद झाला ना मला. मी हा टॉप घेतला, तर बघू शकता. कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. हे फुल स्लीव्ज आहेत आणि हे हाफ आहेत. हा हाफ आहे, पण दोन्हीपैकी कुठला चांगला वाटला हे मला नक्की सांगा. आणि हा तर ड्रेस मी रक्षाबंधनला दाखवेल तुम्हाला, जेव्हा मी रक्षाबंधनचा एक शूट करणार आहे तिकडं. तर मी तिकडे जाणार आहे, मी तेव्हा माझ्या भाचीला सुद्धा दाखवणार आहे गाईज. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हा असा मस्त ड्रेस घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी 2800 रुपये, म्हणजे 28ला नाही, 800ला घेतलेला आहे गाईज हा ड्रेस. तुम्ही बघू शकता किती छान आहे. आता मी ओपन नाही करणार, कारण की मी रक्षाबंधनच्या दिवशीच तुम्हाला दाखवेल. आणि जीन्सचा तर खूपच मोठा घोटाळा झालेला आहे गाईज. मला इतका असं राग आला आहे ना त्या माणसाचा. आता मी तर काही बोलू शकत नाही. भावाला फोन केला होता, भाऊ म्हटला मी देतो चेंज करून, पण मला पण चांगलं वाटत नाही सारखं सारखं तिकडं जायचं त्याच्या दुकानात. त्याला पण काहीतरी वाटतं. तो म्हणा असं कसं कस्टमर भेटलं आहे मला. तर जीन्स पण ही बघा कशी आहे, खूप छान आहे. जीन्स आणलेली गाईज मी.
आणि एक ब्लॅक कलरची आणली, थोडी ब्लॅक आणि व्हाईट मध्ये थोडी मिक्स. तर हा टॉप ह्याच्यावर जाईल का हा जाईल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा थोडासा लाईट कलर आहे गाईज आणि हा पूर्ण व्हाईट आहे. तर कुठला घालू या दोन्हीपैकी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पण मी तर काल सकाळी घातला होता तर मला ह्याच्यावर हा खूपच छान वाटला. व्हाईट ब्लॅकवर व्हाईट खूपच छान दिसतं कॉम्बिनेशन. आणि ब्ल्यू कलरच्या जीन्सवर हे खूप छान दिसेल. म्हटलं की ठीक आहे आता तेच घालावं. तर काय सांगू, इतका मोठा घोटाळा झालेला आहे. आणि ही 30 साईज आहे गाईज. कसं येईल मला 30 साईज, तुम्ही बघू शकता ही 30 साईज आहे, कसं येईल. आणि ही दिलेली आहे आम्हाला 28 साईज. कसं करू, जाऊ दे आता, परत मी तर जाणार नाही. आणि तुळशीबागेत तर जीन्स अजिबात घेणार नाही कारण की ते वेगळंच देतात जीन्स. तर कसे वाटले माझे ड्रेस हे मला कमेंटमध्ये सांगा गाईज. इतका मोठा घोटाळा झालेला आहे गाईज. पण आता जाऊ द्या, आपण पण गेलो तिथं दुसऱ्यांदा. मी तिथं नीट बघून घ्यायला पाहिजे नव्हतं, पण खूप गर्दी असते ना तर काहीच सुचत नाही आपल्याला. तसं जाऊ द्या. आणि 1 तारखेला मी जाणार आहे. कुठे जाणार आहे गाईज सांगू का तुम्हाला, मी जाणार आहे भाजे धबधब्याला आणि एकविरा आईला चालले. म्हणजे फ्रेंड्ससोबत चालले, फ्रेंड्स आम्ही सगळे चाललेलो आहोत. खूप एन्जॉय करणार आहे मी, त्याचा पण ब्लॉग टाकेलच जमलं तर. लोकलनी जाणार आहे गाईज, लोकलनी. शाळेतल्याच मैत्रिणी आहेत माझ्या सगळ्या, मस्त. खूप एन्जॉय करेल कारण की खूप दिवसातनं आम्ही भेटतोय म्हटल्यावर. मागच्या वर्षी भेटलेलो, त्यानंतर ना एकदा पण भेटलेलो नाही आहे गाईज. मग आता हा ड्रेसच मी घालेल. दोन्हीपैकी आता ठरवता येईल, बघू. 1 तारीख आणि रक्षाबंधनला तर तो घालणार आहे गाईज. रक्षाबंधनचा ब्लॉग मी शूट करणार आहे. खूप मस्त एन्जॉय करेल आम्ही. आणि आम्ही आत्याच्या पण घरी जातो, आत्याच्या पण घरी जाईल आम्ही. आणि आत्याच्या मुलीचं तर लग्न आहे. खूप एक्सायटेड आहे मी. डिसेंबर महिना कधी येतोय आणि मी असं कुठले कपडे घेऊ ना ह्याच्यासाठी खूप मी एक्सायटेड आहे मी. तर चला आता घरातले तर कामं, आता कपडे तर झालेले आहेत माझे आणि झाडू फरशी करायची गाईज. अजून झाडू फरशी झालेली नाही आहे आणि जेवण पण झालेलं आहे. आज मम्मीने एवढं काय केलं नव्हतं. आज माझ्या मम्मीने फक्त भात केला होता, मग तो भातच खाल्ला, मसाले भात खाल्ला. मग आता बघू संध्याकाळी माझ्या मम्मीला सांगेल मी भरून वांग कर, कारण की खूप दिवस झाले मला भरून वांग खायचंय. गाईज मी तुम्हाला म्हणले होते की मी नाही का ती रिंग आणलेली आणि ती रिंग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला दाखवेल, लाईट वगैरे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते ओपन करून. गाईज असं मस्त बटन दिलेलं आहे त्यांनी 3, तुम्ही बघू शकता. बंद झालेले, चार्जिंगच संपतीये गाईज ह्याची. पॉवर बँकनी लावले गाईज. 1 मिनटं. तर गाईज बघू शकता तुम्ही. आता मी कशी चालू करते. हे प्लसचं जे आहे ना ते वाढवू शकतो आपण, लाईट वाढतीये. आणि हे जे मायनसचं आहे ना त्यांनी कमी करू शकतो आपण. बघू शकता कमी होतीये, पण आता मला वाढवायची आहे. दिसत असेल तुम्हाला. आणि कलर चेंज येते, हे जे दिसतंय ना रिव्हर्स सारखं, ही थोडीशी ब्ल्यू टाईप आहे, थोडी जास्त पण नाही ब्ल्यू टाईप. आणि ही येल्लो आहे. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही गाईज, पण ही येल्लो टाईप आहे. खूप छान वाटते गाईज रिंग. मला तर खूप आनंद झालेला आहे. कशी वाटली माझी रिंग ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही व्हाईट आहे. 3च आहेत गाईज कलर्स, बाकी काय नाही आहे. पण छान आहे व्हिडिओ काढण्यासाठी. बघू शकता मस्त अशी रिंग आहे. तर गाईज तुम्ही बघितलंच असेल किती छान आहे रिंग. आणि व्हिडिओ काढण्यासाठी खरंच खूप छान आहे गाईज. व्हिडिओ तर खूपच छान येतात. फक्त मी जेव्हा शॉर्ट्स काढायचे असतात ना तेव्हाच मी यूज करते.
कारण की असं मला तर ब्लॉगसाठी तर मला लागतच नाही, कारण की क्लिअरिटी आहेच माझ्या फोनला. तर चला आता आजचा ब्लॉग कसा वाटला. आजचा ब्लॉग छोटासाच होता, पण आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर्स, कमेंट, सबस्क्राईब करायला